वॉइडेड स्लॅब ही पण एक नवीन कॉन्सेप्ट आहे की स्ट्रक्चरचं डेड वेट, स्लॅबचं डेड वेट कमी करायचं असेल तर आम्ही स्पेशल हाय डेन्सिटीचे थर्माकोल्स बनवलेले आहेत जे कॉन्क्रीटमध्ये यूज केले जातात. आणि थर्माकोलच्या जेवढे डिसॲडव्हान्टेजेस आहेत ते कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीसाठी ॲडव्हान्टेज म्हणून कसे वापरता आहेत. जशी त्याची वॉटर ॲब्सॉर्प्शन नाही आहे, त्याची कॉम्प्रेशन स्ट्रेंथ त्याची जास्त, आणि थर्माकोल जो आहे तो डिसइंटिग्रेट नाही होत, 100 वर्षापेक्षा जास्त वेळ लागतो त्याला. तर त्याचे जेवढे डिसॲडव्हान्टेज आहेत ते सगळे आम्ही कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीसाठी बेनिफिट होईल अशा प्रकारे आम्ही बरेचसे वॉइडेड स्लॅब डिझाईन केलेत आणि एक्झिक्यूट केलेत. वॉइडेड स्लॅब आहे ना तुमचे स्पॅन्स, आता जर आम्ही पीटी जे नॉर्मल पीटी विदाउट वॉइडेड स्लॅब करतो ते आपण 10 ते 12 मीटर पर्यंत करू शकतो. वॉइडेड स्लॅब मध्ये तुम्ही त्याला 18 मीटर 20 मीटर पर्यंत घेऊन जाऊ शकता. त्यामध्ये पण बीम टोटली अवॉइड करू शकता. आता आम्ही बऱ्याच क्लब हाऊसेसमध्ये आणि अशा NMMCच्या बिल्डिंगमध्ये त्यांना पूर्ण फ्लॅट हवा होता 18-20 मीटरचं, तर ह्याच्यामध्ये हे वॉइडेड स्लॅब आम्ही यूज केलेले. ब्रिजेसमध्ये पण थर्मोकॉलचा आता बराचसा आम्ही यूज करतोय. नवीन ज्या तिथे मेटलिक डक्स वापरले जायचे, Void create आता आम्ही वॉइड क्रिएट करण्यासाठी आता तिकडे थर्मोकॉल यूज करतो. त्यामध्ये बराच कॉन्ट्रॅक्टरला बराच इकॉनॉमिकल सेव्हिंग झालेलं आहे या टेक्नॉलॉजीमध्ये. पहिला ब्रिज आम्ही करतोय ठाण्यामध्ये, मेंटल हॉस्पिटल इकडे जो ब्रिज चालू आहे स्ट्रक्चरमध्ये, त्यामध्ये थर्मोकॉल हा पहिल्यांदा यूज केला. 1.2 मीटर डायमीटर म्हणजे तुमच्या उंची एवढे थर्माकोल थर्माकोल आम्ही टाकतोय त्याच्यात.